चालू केलं. ओके. माझ्या सासऱ्यांचं नाव डॉक्टर अविनाश विश्वनाथ गोखले. त्यांची मी सून आहे, डॉक्टर स्वाती अभिजित गोखले. बाबांना 27 जुलै 2010ला देवाज्ञा झाली. आम्हाला 26 जुलैला थोडीशी कल्पना आलेली होती की आता या आजारातून काही बाबांना वाचवणं अशक्य आहे. त्यामुळे मग डॉक्टरांनी आम्हाला कल्पना दिल्यानंतर विचारलं स्वतःहून. संपदा हॉस्पिटलचे डॉक्टर उमेश अलिंगावकर यांनी आम्हाला पुढे येऊन स्वतःहून विचारलं की तुम्हाला आय डोनेशनसाठी, नेत्रदानासाठी काही इच्छा आहे का. माझ्या सासूबाई आणि माझे मिस्टर अभिजित गोखले आणि सासूबाई जयश्री गोखले यांनी लगेचच खूप छान रिस्पॉन्स दिला आणि सांगितलं की आपण त्या निमित्ताने तरी कोणाला दोघांना दिसेल आणि बाबांची आठवण नेहमी राहील याच्यासाठी आपण नक्की आय डोनेशन करू. मग त्यानंतर त्या हॉस्पिटल स्टाफनी डोळे कव्हर करणं, त्यानंतर ते ड्राय होऊ नये म्हणून त्याच्यावर नॉर्मल सलाईन टाकणं, नंतर केस आणि बाकीचं काही बाहेरचं फॉरेन पार्टिकल जाऊ नये म्हणून पूर्ण डोकं झाकणं, अशासारख्या प्रायमरी ज्या काळजी असते ती घेतली. त्यानंतर 27 जुलैला रात्री बाबा आता आमच्यात नाही आहे तसं आम्हाला कळल्यानंतर लगेचच डॉक्टरांनी फोन करून लगेच विदिन 2 आवर्समध्ये ती टीम तिथे आली आणि सह्यारा आय बँक याची टीम इमिजिएटली तिथे 2 तासामध्ये आली. 3 पेट्रोल पंपला त्यांची संस्था ठाण्यामध्ये काम करते आणि मग त्यानंतर त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने समजावून सांगितलं कसं आम्ही करणार आहोत की एका माणसाच्या 2 डोळ्यांमुळे दोघांना दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्हाला तेव्हा कळलं की ॲक्च्युली याचा समज होता, म्हणजे बीइंग डॉक्टर आम्हाला वाटायला होतं की प्रत्येकाला 2 असतात तर एकालाच दोन्ही देतात, पण तेव्हा असं लक्षात आलं की दोघांमुळे न दिसण्याची त्यामुळे शक्यता निर्माण होते. त्यामुळे आम्हाला कुठेतरी बरं वाटलं की आम्ही हा जो डिसिजन घेतला तो खूप चांगला होता. त्यानंतर बऱ्याच वेळेला अशी कल्पना असते लोकांची की आपली जी नातेवाईक व्यक्ती गेलेली आहे त्यांचे डोळे काढतात म्हणजे काय करतात, चेहरा विद्रूप करतात किंवा तिथे काही विचित्र दिसतं का, जे बघू नये असं काही चेहरा दिसतो का, तर तसं नसतं. डोळे मिटलेले असतात आणि शांतपणे ती व्यक्ती झोपलेली आहेच एवढंच आपल्याला दिसतं. म्हणजे असं काही वेगळेपणा चेहरा डोळ्यात बरेच वेळा म्हणजे डोळ्यांच्या ठिकाणी खोबणी नुसती असते का वगैरे असं नसून फक्त ते आयबॉल काढून देतात, कॉर्निया काढतात, कॉर्निया काढून देतात. त्यामुळे असं बाकीचं काही असा तिथे विचित्र दिसत नाही आणि ते सर्टिफिकेट इमिजिएटली इश्यू करतात की त्याला म्हणून कृतज्ञता सर्टिफिकेट, एक प्रमाणपत्र त्याचं. ते सर्टिफिकेट मुद्दामून आम्ही बाबांच्या बाजूला ठेवलेलं होतं जेणेकरून अवेअरनेस निर्माण होईल आणि जास्तीत जास्त लोक आय डोनेशन करायला पुढे येतील. त्याप्रमाणेच साधारणतः महिन्याभरामध्येच आमच्याच बिल्डिंगमध्ये वरती रणधीरराजेंना देवाज्ञा झाली. तेव्हा त्यांच्या मुलाच्या पटकन लक्षात आलं की डॉक्टर अविनाश गोखलेंनी आय डोनेशन केलेलं होतं, त्यामुळे मग आपण का करू नये म्हणून लगेच आम्ही इमिजिएटली सह्यारा बँकशी कॉन्टॅक्ट केला आणि मग त्यांचे पण तिथे टीम येऊन त्यांनी आजींचं पण नेत्रदान घेतलं. त्यामुळे असं आम्हाला दिसून आलं की जास्तीत जास्त लोकांना सांगितल्यावर पटतं आणि जवळ आणि त्यांना त्याचा फायदा दिसून येतो. दुसरी गोष्ट की ती व्यक्ती जरी आपल्यामध्ये नसली तरी त्या डोळ्यांच्या रूपाने का होईना ती कायम या जगामध्ये असणार आहे ह्याचा आपल्याला कुठल्यातरी मनाच्या कोपऱ्यामध्ये दिलासा मिळतो. त्यामुळे मी अशी विनंती करेन, इट्स ॲन अपील की जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान पुढे येऊन करावं.